तर अंदाज आणि मत दोन्ही व्यक्त करण्याचं जे टायमिंग आहे ते चुकलेलं आहे. अच्छा. आता ते दोन्ही व्यक्त करून काही त्याच्यात अर्थ नाही. तुमच्या नेत्यांनी आणि तुम्ही काही दिवसापूर्वी म्हटलं होतं का राज्यसभा आणि विधान परिषदेत चर्चा करायची असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पहिलं स्पष्ट करावं का आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत की महायुतीसोबत जाणार आहोत. आजही मुद्दा कायम तुमचा आहे की तुम्ही त्याला साईडला ठेवून चर्चेला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आमच्याशी जेव्हा चर्चा होते तेव्हा दुसरा प्रश्न काही महत्वाचा राहतच नाही ना. हर्षवर्धनजी, साहेब, वर्ष झालंय तुमचं काम सुरू झाल्याला. या वर्षभरात भाजपशी लढणं जास्त कठीण होतं की तुमच्याच पक्षातल्या मोठ्या नेत्यांचे रुसवे फुगवे काढणं आणि त्यांना कामाला लावणं जास्त कठीण होतं? नाही, काय जास्त कठीण मी होतं? भाग्यवान होतो. माझ्याशी कोणी रुसलं नाही, माझ्याशी कोणी भांडलं नाही आणि सर्वजण जे आहेत हे मला जे आहेत माझ्यासोबत आहेत, मला सहकार्य करत आहेत. आणि तरी पण वडेट्टीवार आणि तो वाला चंद्रपूरचा वाद सुटत नव्हता अशी परिस्थिती नाही, होती. तो वाद सोडवला गेला ना. त्या वादामध्ये पक्ष कुठेच पार्टी नव्हता, मी कुठेच पार्टी नव्हतो. त्यामुळे माझी दोघांना सोबत घेण्याची भूमिका होती. पण तरी मग असं चित्र का दिसलं सपकाळ साहेब की जेव्हा ह्या सगळ्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा भाजपचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते अक्षरशः दिवसाला 4-4, 5-5 सभा करत होते, मोठ्या प्रमाणात फिरत होते, महाराष्ट्र पालथा घालत होते, तेव्हा काँग्रेसचे नेते मात्र अशा पद्धतीने प्रचार करताना फिरताना दिसले नाही. आणि याच्याही मागे मग रुसवे फुगवे आहेत, ते त्यांच्याच मतदारसंघात आहेत, ते पक्षाचा विचार करत नाही, असं सगळं बोललं जात होतं. यामध्ये आम्ही जी स्ट्रॅटेजी हातात घेतली होती आणि ज्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही काम केलं त्यात विभागीय कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशी संरचना केली होती. आणि त्या संरचनेमध्ये त्या भागात त्या आमच्या तिथल्या नेत्यांनी जे आहेत ते अधिक लक्ष द्यायचं ही स्ट्रॅटेजी आम्ही केली होती. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर न फिरता, कारण अनेक अडचणी होत्या, खूप उमेदवारांना अर्ज भरणे, विड्रॉलच्या अनुषंगानं किंवा इतर काही गोष्टी होत्या, त्यासाठी विभागीय पातळीवर एक निरीक्षकांची आवश्यकता होती आणि आम्ही त्या स्ट्रॅटेजीतून पुढे गेलो. काँग्रेस पक्षाला किंवा आता इथल्या महाराष्ट्रातलं जे काँग्रेस आहे त्यांनाही अडचणीचं झालंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं आणि त्यातून बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या महाविकास आघाडीसाठी. एक महाराष्ट्रभर आणि मुंबईतही सतत काय झालंय की 99 नंतर 2004 पासून आघाडी 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 असंच राजकारण सुरू राहिलं. या आघाडींमध्ये खूप ठिकाणी आमचा पक्ष थोडा कमी झाला, त्याच्या अडचणी आल्या आणि तो मित्र पक्ष आहे तोच लढत राहिला. त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये आम्ही निवडणुका लढत नाही म्हणून आमच्याजवळ कार्यकर्ते नाही, कार्यकर्ते नाही म्हणून आम्ही निवडणुका लढत नाही. तर पहिले मुर्गी का पहिले अंडा असा एक स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये आपण स्वबळावर लढलं पाहिजे ही एक काँग्रेस पक्षाची एक असणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भूमिका होती. कारण पुढच्या निवडणुका लांब आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी प्रयत्न हा केला की आपण म्हणजे स्वबळाच्या निर्णयामध्ये राज ठाकरे हा मुद्दाच नव्हता. जिथे राज ठाकरे नाहीत त्याही ठिकाणी स्वबळावर आम्ही जाण्याची आमची ही ओव्हरऑल भूमिका होती. मुंबईचं विश्लेषण करत असताना मुंबईची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते. तर मुंबईमध्ये आम्ही सर्वसाधारणपणे 170 जागांपर्यंत वगैरे लढलो. आता आम्ही दुसरीकडे गेलो असतो तर आम्हाला लढायला थोडी संधी मिळाली नसती. त्याच्याबद्दल असं म्हणजे तुम्ही लढलात आणि तुम्ही हा जो मुद्दा म्हणताय की